अहमदाबाद येथील विमान दुर्घटना नेमकी कशी घडली हे समजून घेण्यासाठी आपण याच अहमदाबाद विमानतळाच्या परिसरामध्ये आलेलो आहोत। माझ्या मागच्या बाजूला अहमदाबादचं हे विमानतळ आहे आणि ज्या पद्धतीनं हे विमान टेक ऑफ घेतंय आपण ही दृश्य बघतोय अहमदाबाद विमानतळाची। याच विमानतळावरून ज्या पद्धतीनं या विमानानं टेक ऑफ घेतलेला आहे त्याच पद्धतीनं 12 तारखेला दुपारच्या सुमारास एअर इंडिया कंपनीच्या विमानानं देखील अशाच स्वरूपाचा टेक ऑफ जो आहे तो घेतलेला होता। मात्र हा टेक ऑफ ज्या पद्धतीनं आता घेतला गेला तशाच पद्धतीनं टेक ऑफ घेण्याचा प्रयत्न वैमानिकाचा होता। मात्र हा टेक ऑफ तितक्या क्षमतेनं तितक्या ताकदीनं होऊ शकला नाही आणि त्यामुळे या सगळ्या विमानाचा अपघात जो आहे तो याच परिसरामध्ये झाला। ह्या विमानाच्या खालच्या बाजूला जर आपण ही दृश्य बघितली तर ती या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलची आहे, ज्या हॉस्टेलवरती हे विमान आदळलं। हाच तो सगळा अहमदाबाद शहराचा परिसर आहे जो आपण दृश्यांमध्ये बघतोय आणि याच परिसरामध्ये याच हॉस्टेलवरती हे विमान जे आहे ते येऊन धडकलं। खरं तर ज्या वेळेला या विमानानं या एअरपोर्टवरनं या धावपट्टीवरनं टेक ऑफ घेतला त्यावेळेला जवळपास 600 ते 700 मीटर उंचीवरती हे विमान उडालेलं होतं। मात्र 600 ते 700 मीटर उंचीवर विमान गेल्यानंतर वैमानिकाला हे लक्षात आलं की आपलं विमान जे आहे ते टेक ऑफ घेऊ शकत नाही आणि त्यामुळे वैमानिक सुमित सभरवाल याने आपल्या ATCला अर्थात एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमला एक शेवटचा संदेश दिला आणि त्या संदेशमध्ये सुमित सभरवाल असं म्हणतोय, आम्ही संकटात आहोत, आमचा बचाव करा। अर्थात त्यांच्या भाषेमध्ये त्याने असा संदेश देण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये तो असं म्हणतोय, मेडे मेडे मेडे, थ्रस्ट नहीं मिल रहा है, पावर कम हो रही है, प्लेन उठ नहीं पा रहा है। अशा प्रकारचा संदेश सुमित सभरवालनं ATCला दिला आणि तो अखेरचा संदेश होता। या संदेशाचा अर्थ असाच होतो की आता आमची मदत करा, बचाव करा, आमच्याकडे कुठलाही पर्याय नाही आहे, अशा प्रकारचा संदेश सुमित सभरवालनं ATCला दिला आणि त्यानंतर मात्र त्याचा संपर्क तुटला आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणामध्ये हे विमान याच अहमदाबादच्या परिसरामध्ये कोसळलं आणि त्या ठिकाणी असलेल्या हॉस्टेलवर जाऊन आदळलं आणि त्या ठिकाणी देखील 20 ते 25 जे विद्यार्थी होते त्यांच्या इमारतीवरती ते कोसळलं आणि त्या खाली दबून देखील अनेकांचा मृत्यू झाला। तर विमानामध्ये बसलेल्या सर्वांनाच यामध्ये आपला जीव गमवावा लागला। अशा प्रकारचं भीषण दुर्घटना घडली आणि याच दुर्घटनेचं खरं कारण नेमकं काय आहे, ही दुर्घटना कशा स्वरूपाची होती हे सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण याच अहमदाबाद विमानतळाच्या परिसरामध्ये आलेलो आहे आणि हे संपूर्ण विमानतळाचा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच विमानतळाच्या परिसरामध्ये असलेली ही नागरी वसाहत जी आहे ती देखील पाहायला मिळते। कदाचित या वैमानिकानं आपलं विमान जे आहे ते या झाडांमध्ये उतरवण्याचा जो प्रयत्न केला, वाचवण्याचा प्रयत्न केला, त्याला असा अंदाज होता की या ठिकाणी जर आपण हे विमान उतरवलं किंवा लँड केलं किंवा उतरवण्याचा प्रयत्न केला, जर दुर्घटना झाली तर त्यामध्ये कमीत कमी लोकांचा जीव जाईल अशा प्रकारची शक्यता देखील त्यांनी वर्तवली असावी आणि म्हणून त्याने हे समोर जे झाडं झुडपं दिसत आहे हा थोडासा झाडांचा परिसर जो आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय त्या परिसरामध्ये ते विमान उतरवण्याचा प्रयत्न केला। या दृश्यांवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की जर या वैमानिकानं या सुमित सभरवालनं हेच विमान जर अलीकडे किंवा केवळ 100-200 मीटर अलीकडे जरी विमान उतरवलं असतं किंवा हे विमान ज्याची दुर्घटना झाली असती तर खाली दिसणारी ही जी घरं आहे, या नागरी वसाहत आहे, यामध्ये ही मोठी दुर्घटना घडली असती आणि जो आकडा आता मृत्यूंचा समोर येतोय 269-70च्या जवळपास हा आकडा गेलेला आहे आणि या आकड्यामध्ये वाढ जी आहे ती तब्बल 4 पटीने झाली अशी असल्या प्रकारची जी भीती व्यक्त केली जाते। ती भीती नेमकी काय आहे हे देखील आपल्याला ही सगळी टॉप अँगलवरची दृश्य आपले व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल आपल्याला दाखवत आहे आणि ह्याच व्हिडिओमधून आपल्याला एक गोष्ट एक कल्पना आपल्याला करता येईल की कदाचित हे विमान जर ज्या ठिकाणी पडलेलं आहे त्या ठिकाणून जर 100-200 मीटर अलीकडे जरी हे विमान पडलं असतं तर किती मोठी दुर्घटना, किती लोकांचा जीव यामध्ये गेला असता हे आपल्या लक्षात येईल। मात्र आता या सगळ्या दुर्घटनेप्रकरणी वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडनं या सगळ्या घटनेचा तपास केला जातोय। तपास करत असताना वेगवेगळी माहिती जी आहे ती या सगळ्या तपास यंत्रणांना समोर येते। अधिकृत माहिती अद्यापर्यंत एअर इंडिया कंपनीने असेल किंवा इतर प्रशासकीय विभागांनी जी आहे ती समोर आणलेली नाही आहे। मात्र जी सूत्रांकडनं माहिती मिळाली त्या माहितीनुसार सुमित सभरवाल या वैमानिकाचा शेवटचा संदेश जो होता तो देखील समोर आलेला आहे आणि त्यामुळे ही विमान दुर्घटना संपूर्ण देशाला आणि जगाला हादरवणारी अशा प्रकारची ही दुर्घटना नेमकी कशी होती, ही धावपट्टी नेमकी कशी होती, कुठल्या धावपट्टीवरून किती अंतरावरती या विमानानं उड्डाण घेतला हे सगळं सांगण्यासाठी आपण या टॉप व्ह्यूवरती आलो आहोत आणि याच ठिकाणाहून आपण ही दुर्घटना नेमकी कशी घडली हे सांगण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आता या दुर्घटनेच्या तपास यंत्रणांना जे जे काही हाती लागेल त्यामध्ये अधिक माहिती समोर येईल। मात्र ही दुर्घटना नेमकी कशी घडली हे आपण या सगळ्याच्या निमित्तानं पाहण्याचा प्रयत्न केला। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, अहमदाबाद।